मशिदीवरील भोंग्यावरून आता भाजप ही आक्रमक। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भांडूप सोनापूर विभागातील मशिदीवरील भोंगे नियम डावलत असल्याने कारवाईची मागणी केली आहे। मशिदीवरील भोंग्यावरून आता भाजप ही आक्रमक झाली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भांडूप सोनापूर विभागातील मशिदीवरील भोंगे नियम डावलत असल्याने कारवाईची मागणी केली। यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन त्यांना पत्रही दिले। पोलिसांनी या मशिदींना 365 दिवस सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत भोंगे वापरण्याची परवानगी दिली। हे चुकीचे आहे। भांडूपबरोबरच मुंबई आणि राज्यात जिथे जिथे अशा तक्रार येणार तिथे तिथे कारवाई करावी लागणार अशी प्रतिक्रिया यावेळी किरीट सोमय्या यांनी दिली आहे। आता भोंग्यावर जे कायदे कानून आहे ते लागू पडावे यासाठी आता मी मैदानात उतरलो आहे। म्हणून भांडूपच्या ज्या मशिदी आहेत त्या संबंधी मी पोलीस स्टेशनला तक्रार केली। आज भांडूप पोलीस स्टेशनने मला लिखित उत्तर दिलं आहे। आश्चर्याची बाब अशी आहे की सोनापूर आणि नाहूर रोड या दोन मस्जिदला पोलिसांनी भांडूप पोलीस स्टेशनने सकाळी 6 ते रात्री 10 365 दिवस परमिशन दिली। एका महिन्याचा अर्ज करायचा आणि दर महिन्याला ते रिन्युअल केले जाते। म्हणजे एवढी हे अरेरावी आहे, केव्हाही वाजू शकतात। वास्तविकरित्या मांग असेल अजान काय असेल तर ते काही ठराविक मिनिटासाठी आणि त्यांना पण नियम लागू होतोच। जे डेसिबल मर्यादा आहेत पोलीस कबूल करतात की ते त्याचा भंग करतायत आणि म्हणून मी त्यांना सांगितलंय ताबडतोब तुम्हाला कारवाई करावी लागणार। त्यांनी 75 डेसिबल साठी परमिशन दिली आहे। उद्या जाऊन चेक करा। मी ध्वनी प्रदूषण महामंडळातना पण सांगणार त्यांनी चेक करायचं आणि नंतर हे भोंगे मर्यादेत चालू राहणार। मनसेने देखील याआधी या भोंग्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा म्हणजे आंदोलन केली होती। त्यानंतर मशिदीवरील भोंग्यांची आवाज काही अंशी कमी देखील झालेली, परंतु आता पुन्हा एकदा परिस्थिती तशीच उद्भवलेली दिसून येते अनेक परिसरांमध्ये। आता तुम्ही या ठिकाणी मैदानात उतरलेला आहात मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात, काय आता वाटते तोडगा निघेल? पूर्ण तोडगा आणि कायदा हे दोन्ही वेगळी गोष्ट आहे। तोडगा म्हणजे कॉम्प्रोमाइज, ह्यात कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रश्नच नाहीये। वाटाघाटीन बातचीत आणि धमक्या कशाला? जे नियम आहे कुठलाही पोलीस स्टेशनला 365 दिवस दिवसाला 16 तास अशी परवानगी देताच येत नाही। बघा तुम्ही पुढच्या काही दिवसापासून बंद होते की नाही, त्यांनी ठराविक वेळ द्यावे लागणार। दुसरी गोष्ट, प्रत्येक जिथून तक्रार येणार तिथे डेसिबल मोजावे लागणार आणि त्यांच्यावर कारवाई होणार। आता आणि कुठलाही समाज असतो कुठेही ज्यांना परवानगी देते त्याचा भोंगा तेवढा छोटा ठेवावा लागणार। आता तुम्ही भांडूपचा प्रश्न घेऊन आलेला आहे। मुंबई महाराष्ट्रामध्ये देखील आता तुम्ही या सगळ्या प्रश्नाला हा विषय सगळ्यांसाठी लागू होतोय। आझाद यांनी मला जे सांगितलंय तर मी मुंबई पोलीस आयुक्तांना पण सांगणार, त्यांनाही पत्र लिहिणार। बाबा कसं काय तुमचं पोलीस स्टेशन अशा प्रकारची परवानगी देते? पॉइंट नंबर 1, मी जे प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आणि सेक्रेटरीची बातचीत करणार की सुरू करा, या 2 मस्जिद पासून सुरू करा। तर किती डेसिबल आहे, व्हॉल्यूम जास्त आहे, कारवाई होणार। बाकीच्या तक्रारी आल्या तुमच्याकडे? तर सगळ्या महाराष्ट्रासाठी हे नियम लागू करावे लागणार आहेत। ही फक्त सुरुवात आहे। जिथे जिथे असं भंग होत असेल त्या सगळ्या ठिकाणी कारवाई करावी लागणार। ध्वनी प्रदूषणची मर्यादा पाळावी लागणार।